रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम पाहतालोचनी रूप 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 पाहतालोचनी लोचनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा 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 विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी उत्तमची गती तू एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी परोपकारिणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन ताणहिला जीवन वणा माझी शांतिरूपी नोही कुणाचा वाईट बाडवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमचे गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी पांडुरंगा करू प्रथम जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी। प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 6 चरणाचा गृहस्थी जीवनामध्ये एक सुंदर अशी नियमावली सांगणारा हा अभंग आजच्या सेवेकरता घेतला। या ठिकाणी आपण सर्व वास्तुशांतीच्या निमित्तानं एकत्रित झालोय। आदरणीय काशीनाथ भाऊ परदेशी यांचे 2 सुपुत्र सुरेश भाऊ आणि काका भाऊ यांनी सुंदर अशी वास्तूची उभारणी केली आहे आणि त्या वास्तूच्या शांती निमित्त कार्यक्रम। जीवनामध्ये शांतीची खूप गरज आहे। पेटी नको। जीवनामध्ये शांतीची खूप गरज आहे, परंतु माणसं शांतच नाही आहेत आज। एवढे अशांत, एवढा एका जागेवर बसत नाहीत, एका जागेवर या ठिकाणून त्या ठिकाणावर जाते, तिथून कधी उरकतं। एक तर उशीर केलाय बाबाने यायला, अशांत आहे। शांत व्हावं लागेल। बोर जरी घेतला जमिनीमध्ये त्याची शांती करतायत, विहीर जरी घेतली त्याची शांती करतायत। प्रत्येक गोष्टीची शांती, छोटा मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती केव्हा केव्हा शांतीवर येते। एवढंच नाहीये, शांतीचे अनेक प्रकार आहेत। एक ऋतुस्नाता शांती शास्त्रामध्ये स्त्री प्रथम जेव्हा रजस्वला अवस्थेत येते तेव्हा ही ऋतुस्नाता शांती करावी लागते। ज्या घरामध्ये वास्तव्य करायचंय उर्वरित जीवनभर त्या घराची ही शांती करावी लागते। राक्षस आहे हा वास्तू। ज्या घराची शांती होत नाही त्या घरातल्या माणसाला खाऊन टाकतो। यानी अनेक लोक जेव्हा खाऊन टाकले तक्रार भगवान विष्णूकडे गेली, प्रभू सृष्टीची रचना आपण केली, हा विनाश करतोय। भगवान परमात्म्यानं बोलवलं, का रे बाबा काय म्हणणं आहे तुझं? म्हटले प्रभू काहीच नाही, भूक खूप लागते मला। तुम्ही सगळ्याची व्यवस्था केली, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान। प्रत्येकाच्या आहाराची व्यवस्था, प्रत्येकाच्या निद्रेची व्यवस्था, प्रत्येकाच्या झोपेची व्यवस्था, मैथुनाची व्यवस्था, प्रत्येकाला भीती, काही गोष्टी तुम्ही साम्य करून दिल्यात, पण माझ्या भोजनाची व्यवस्था केली नाही म्हणून माणसं खातोय। माझ्याकडे लक्ष द्या, अर्धा तासच बोलणार आहे, चिंता करू नका। प्रत्येकाचं खाद्य देवानं वाटून दिलंय, पण माणूस काय करतो, शेजाऱ्याचा बांध कोरता कोरता पशु पक्ष्याचं खाद्यही कोरायला लागला।
मांसाहार करायला लागला. वास्तविक हे खाद्य पशुपक्षाचं आहे, आपलं नाही आहे. आपलं जे खाद्य आहे ते आपण खाल्लं पाहिजेत. या वास्तू राक्षसाच्या खाद्यासाठी भगवंतानं व्यवस्था केली की ज्या घरामध्ये किचनमध्ये स्वयंपाक होतो त्या स्वयंपाकाचा जो सुगंध आहे तो सुगंध तुला भेटेल म्हणून ब्राह्मण 3 ते 2 दिवसाची जेव्हा पूजाविधी पूर्ण करतात एक छोटीशी प्रतिमा तयार करतात वास्तुदेवतेची आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये ती ठेवल्या जाते जिथे स्वयंपाक घर असावं. घर कसं असावं त्याचंही शास्त्र आहे. मातांनो लक्ष द्या माझ्याकडे. घराच्या खिडकी किंवा द्वार हे दक्षिणमुखी कधीच नसावं. घर पूर्व उत्तर पश्चिम चालतं, दक्षिणमुखी घर चालत नाही. घरामध्ये सर्वप्रथम जर व्यवस्था करायची असेल तर ती ठाकूरजीची करायची, भगवंताची. भगवंताला घरात, त्याही घरात आणि याही घरात स्थान द्या. मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है. खेलना पड़ता है जिंदगी से, भक्ति इतनी भी सस्ती नहीं है. प्रेम मीरा ने मोहन पे डारा, पीना पड़ा उसको विष का प्याला. जब तलक ममता है जिंदगी से, उसकी रहमत बरसती नहीं है. मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है. देहरूपी घरात मनरूपी मंदिरात प्रभूच विराजमान करणं गरजेचं आहे. या देहाला जे स्थान दिले वास्तू, त्या वास्तूमध्ये ईशान्य कोपरा आहे, तो ईशान्य कोपरा भगवंतासाठी ठेवा. जशी स्वतःची बेडरूम काढतो, भोजनाची किचन रूम काढतो, हॉलरूम काढतो, देवासाठी स्पेशल छोटी रूम असावी, छोटा कमरा असावा. मातांनो कोड्या दिशेला ईशान्य दिशा माहिती आहे ना, पूर्व आणि उत्तरचा जो कोपरा आहे तो देवतेसाठी आहे. घरामध्ये टॉयलेटची व्यवस्था हल्ली काळात छान होते आणि करायलाही पाहिजेत. पूर्वीच्या काळात लोक खायला घरी यायचे आणि 2 नंबरला बाहेर जायचे. आता खायला हॉटेलमध्ये बाहेर जातात आणि 2 नंबरसाठी घरी येतात. हे मोठा अवघड झालंय. चला टॉयलेट बांधायचे तुम्हाला, घरामध्ये वायव्य दिशेला टॉयलेट असावं. वायव्य दिशा कोणती? पश्चिम आणि उत्तरचा कोपरा, वायव्य दिशा. घरामध्ये भोजनाची व्यवस्था सर्वप्रथम महत्त्वाची ती आग्नेय दिशेला असावी. दक्षिण आणि पूर्वचा कोपरा आहे. जड वस्तू आणि घरातल्या विशेष व्यक्तीची खाट झोपण्याची ही घराच्या नैऋत्य दिशेला असावी. दक्षिण आणि पश्चिमचा कोपरा. बरीच लोक तक्रार करतात, बाबा मुलं अभ्यास करत नाहीत, मुलाचं मन अभ्यासात लागत नाहीये, कारण तुम्ही त्यांना योग्य ठिकाण दिलं नाहीये. मुलाच्या राहण्याची आणि अभ्यासाची व्यवस्था घराच्या पूर्व दिशेला करावी, हे वास्तुशास्त्र सांगतं. किती बारकावे सांगावेत? हे सगळे बारकावे अतिशय महत्त्वाचे आहेत. घराला किती पायऱ्या असाव्यात हे खूप महत्त्वाचं आहे. घराला किती पायऱ्या असाव्यात? प्रत्येकानं घरी गेल्याच्या नंतर पायऱ्या मोपा. मी जे नाव सांगणार ते नाव लक्षात ठेवा. 3 नाव आहेत माझ्या पाठीमागे. म्हणा राजा, यम, इंद्र. काय काय? 1 नंबरला कोण आहे? 2 नंबरला, 3 नंबरला. तुम्ही घरी गेलात की पहिल्या पायरीवर पाय ठेवा आणि काय म्हणा? राजा. काय म्हणायचं? राजा. दुसऱ्या पायरीवर यम, तिसऱ्या पायरीवर इंद्र. तुमचा पाय जो घरात पडेल तो यम नाही आला पाहिजे. यम आला नाही पाहिजे. घरी जाऊन मोपा तुम्ही शिड्या. आता राजा, यम, इंद्र. यम म्हणजे यमपुरी आहे.
इंद्र म्हणजे स्वर्ग आहे, राजा म्हणजे राजवाडा आहे. आपलं घर राजवाडा असावं, आपलं घर इंद्रभुवन स्वर्ग असावं, यमपुरी नसावं. विठाला राहीन ना लक्षात. कारण वेगळं सांगायला नको, आज वास्तुशांतीवरच बोलणार आहे. घरी जाऊन मोबाईल काय काय इथे सुरू केलं, किती पायऱ्यात राजा यमइंद्र, राजा यमइंद्र. ठीक आहे ठीक आहे, पण यम नाही आला पाहिजेत घरात पाऊल ठेवणारा. मग जर आला तर एखादी पायरी वाढवा अथवा हटवा. मुरुम टाका खाली, हटून जाते ती, दबून जाईल. प्रयत्न करा, होईल तेवढ्या. बरेच लोक म्हणले बाबा हे आमचं तर सगळं वेगळं वेगळंच झालंय. पुन्हा पुढची विनंती, घर पाडून तोडून बनवू नका, लय कष्टानं बनवले आहेत त्याच्यातच राहा. नाही तर गोंधळून जायचं. हे सांगितलं असं तर नाही. अरे खूप जीवनभर कष्ट केले तेव्हा कुठं घर होतं राहायला, आभार होतो. पाडू नका, राहा, भगवंताचं नाम घ्या, सगळं पवित्र होईल. हे वास्तुशास्त्र सांगतं. कारण जीवनामध्ये, गृहस्थी जीवनामध्ये 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याला 4 पुरुषार्थ म्हटलं, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थापैकी 2 व्यावहारिक पुरुषार्थ आहेत, 2 पारमार्थिक आहेत. धर्म आणि मोक्ष पारमार्थिक पुरुषार्थ आहेत, त्याचा मला विचार नाही करायचा. आजच्या कीर्तनात आपल्याला 2 पुरुषार्थाचा विचार करायचा, अर्थ आणि काम. कामापेक्षाही अर्थाकडे पाहूया. अर्थ नसेल तर अर्थच नाही आजकाल. अर्थ कळाला का तुम्हाला? अजून नाही कळालं? माझ्याकडे पहा, मग कळेल. अर्थ म्हणजे पैसा. अर्थ खूप महत्त्वाचा आहे जीवनामध्ये, आणि पैशाशिवाय किंमतच नाही. धनाची होय तुटी, स्त्री ओस ओसुनी लागे पाठी. धन जर नसेल ना तर घरातली बायको भांडते, बहीण चांगलं म्हणत नाही, भाऊ विचारत नाही, मायबाप म्हणतात कशाला जन्माला घातला असं. कोणी चांगलं म्हणत नाही. धन खूप महत्वाचं आहे. धनवंता लागे हो, धनवंता लागे, धनवंता लागे हो, धनवंता लागे, सर्वमान्यता आहे जगी, तव मोठा झाले धंदा, तव मोठा झाले धंदा, तव मोठा झाले धंदा हो, तव मोठा झाले धंदा, तव मोठा झाले धंदा, तव मोठा झाले बहीण म्हणे दादा दादा. सगळे आपल्याला चांगलं म्हणतील पैसा असेल तरच. पैशाची जोडी करा, बिना पैशाचं राहू नका, रिकामं राहू नका, काम करत राहा. फक्त योग्य मार्गानं कमवायचं. आता कीर्तनाकडे लक्ष द्या. आपल्याला अभंगाचे 2च चरण म्हणायचे, पहिला आणि शेवटचा. मधला काही म्हणायचं नाही, मी अर्थ सांगून जाणार आहे वेळेअभावी. धन कमवायचं, पहिले 2 मुद्दे असणार आहेत. कसं कमवायचं आणि करायचं काय कमवायचं. 2 नंबरचा पैसा कामीचा नाही आहे. वाईट मार्गानं, वाम मार्गानं पैसा कमवलेलाही चांगला नाही आहे. कष्टानं जे मिळतं त्याच्यातच सुख आहे. कष्टा व्यतिरिक्त सगळं दुःखाला नेणार आहे. पहा,
तसं वास्तविक पाहू गेलो पारमार्थिक दृष्ट्या तर स्थैर्यम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदहा भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानीच सगळी अनर्थाची यादी धन आलं की पाठीमागं लागतंय. धन नाही ना मग फक्कड महात्मा आहे पा, मग काही नाही आहे. पैसा आला की दुःख आलं, पैसा नाही बस काहीच नाही आहे. परंतु गृहस्थी जीवनात पैसा हा पुरुषार्थ आहे. धन कमवा, आजच्या कीर्तनात सांगतोय खूप पैसा कमवा पण योग्य मार्गानं. प्रत्येक पैसा कमवत असताना अपराध होत असतो, म्हणून त्याचा उपयोग योग्य करता आला पाहिजेत. योग्य मार्गानं कमवायचा, ठीक आहे, पहिला मुद्दा कळाला. दुसरा मुद्दा करायचा काय, तो पैसा काय करायचा म्हटले तो जसा कमवला तसा देता आला पाहिजेत आपल्याला. दुसऱ्याला देण्यामध्ये हात सढळ असला पाहिजेत, मोकळा असला पाहिजेत, कंजूस नसावा व्यक्ती. कारण कमवलेल्या पैशाचे अपराध फेडायचे असतात. अपराध, तुम्ही शेतकरी आहेत, पैसे कमवताय ना, शेतामध्ये पाणी देताय, पाण्यामध्ये किडे मरतात, अपराध लागतो. फवारणी करताय, विषारी, आता किती औषध आले विषारी, खत घालताय, ह्या सगळ्या ज्या घटकातून दोष अपराध लागतो त्या अपराधातून मुक्त होण्याकरता दानाची व्यवस्था शास्त्रानं केली. नोकरीवाला असो की व्यापारवाला असो, प्रत्येकाकरता दानाची व्यवस्था आहे. व्यापार करणाऱ्यालाही अपराध लागतो. 10 रुपयाची वस्तू घेऊन 12 रुपयाला विकायची याचं नाव आहे व्यापार. त्या 2 रुपयाचा जो मुनाफा आहे त्याच्या समोरच्याला जे फसवले 2 रुपयानं आपण, ते जे दोष अपराध लागलाय व्यापाऱ्याला त्याच्यातून बाहेर पडण्याकरताही दान. नोकरीमध्ये कंजूसपणा करता येत नाही, नाही तर बस काही काही नोकऱ्या करायच्या म्हणून करतात. सध्या आपली नोकरी आहे कीर्तनाची चालू, भजनाची तर सत्संगाची पार पाडली, कीर्तनाची मर्यादा किती आहे सांगा तुम्हीच. 2 तास जर नाही केलं तर आपण आपल्या नोकरीला धोका देतोय. पाकिट घ्यायचा अधिकारच नाही. काही म्हणते पाकिट घ्यायचंच कसं, सुरेश भाऊकून पाकिट कसं घेता. सिस्टम छान आहे, कोणाचं आहे पक्का, हा एवढं चांगलं. 2 तास उभाच राहावं लागेल, 2 तास कीर्तन करायला कीर्तनच करावं लागेल, तरच डिझेलचे पैसे घ्यायचा अधिकार नाही तर काहीच नाही. नारळ पण घ्यायचा अधिकार नाही, दोष लागेल. आणि पाहू जाता पारमार्थिक पैशातून दोष लागतोच. बामणाचं मार्दाचं घर कधी वरच येत नाही, कधीच नाही येत. का, घ्यायची सवय, दोष आहे त्या पैशालाही. म्हणून महाराज लोकांचा पैसा कोणी घेऊ नका बरं, घेतला तर बुडू नका, लय बेकार, लय बेकार. उसने पण मागू नका आमच्यासारख्याला, चांगला पैसा नाही आहे. या पैशातून बाहेर पडायचं असेल, प्रत्येकाला केलेल्या कर्मातून जर बाहेर पडायचं असेल, ते धन अजून शुद्ध करायचं असेल, काळं धन गोरं करायचं असेल, तुम्हाला सफेद करायचं असेल, तर भागवतानं 5 गोष्टी सांगितल्यात. त्या 5 गोष्टी कराव्या लागतील. 15 विभजन वित्त विहामूत्रच मोदते. पैशाचे 5 भाग करावे लागतील. सांगू का, ऐकताय ना तुम्ही का पुढे जाऊ. पैशाचे 5 भाग करावे लागतील आणि 5 भाग करून 5 गोष्टीमध्ये ते सामील करावे लागतील. तुम्ही जेवढे कमवताय, आता प्रत्येकजण माझ्याकडे पहा आणि कोण कोण वर्षाकाठी किती कमवतंय, 2-4 जण मला बोला फक्त. आम्ही वर्षाला एवढे कमवतो. तुम्हाला काही साईन करून लिहून द्यायचं नाही आहे, ते असतं ना उत्पन्न, त्याच्यावर 80,000 40,000 1.5 लाखाच्या वरी नाहीच हो. किती कमवू कोणी, बरोबर आहे की नाही, 30-40,000 टाकते. उत्पन्न नाही आहे हे. किती कमवतो आपण. मृदंगाचारी महाराज सांगा, हां किती गोड वाजवता तुम्ही. हां घिंत्र ताक ताक दिन धत्ता घिंत्राण धतोन्न किट दगिन दगिन दगि तिटका तक दिगन धा तिटका तक दिगन धा तिटका तक दिगन धा. वा छान. किती कमवतो कोणी सांगणं झालं, लाजू कोण राहिले सांगा, सांगा भाऊ. वर्षाचं उत्पन्न सांगा ना. 2 कोटी 2 लाख 2 लाख. वा वा छान. इकडं आमचं कशाला पाहता, जाऊ द्या. 2 लाख. जरा एक आपलं उदाहरण सापडलं बस. 2 लाख. 2 लाखाचे 5 भाग करायचेत.
वर्षाला. किती किती होतील? 20-20 हजार होतील ना. 40-40 होतील. बरं 40-40. आता काय करायचा? पहिला भाग 4-5-20 40-40 हजार. पहिला भाग शास्त्रानं सांगितलं त्या पद्धतीनं 5 भाग आहेत. धर्माय यशस्य अर्थाय कामाय स्वजनाय. शास्त्र सांगतं पहिला भाग धर्मासाठी खर्च करा. धर्माची परिभाषा एक तत्वात नाही बसत की केवळ मंदिरालाच दिल्यानं, केवळ कीर्तन झाल्यावर दर्शन घेऊन मलाच दिल्यानं धर्म होईल असं अजिबात. तसं कीर्तन झाल्यावर तुम्ही देणारच नाही, पण सांगतोय चलता चलता याचं नाव धर्म आहे असं नाही. नाही असंही नाही. एखाद्या व्यक्ती आजारी असेल हॉस्पिटलला नेलं तोही धर्म आहे. एखादा शाळा शिकत असेल त्याला सहयोग दिला धर्म आहे. एखाद्या मुलीचं गरीबाच्या लग्न केलं धर्म आहे. एखाद्याला कपडे नाही आहेत त्याला एखादा ड्रेस घेऊन दिला धर्म आहे. धर्म एक प्रकारचा नाही आहे, धर्म अनेक प्रकारचा होऊ शकतो. त्या धर्मासाठी पहिला भाग तुमचे वर्षाचे 40,000 2 लाखावाले खर्च झाले पाहिजेत. होतात का 40 लाख? नाही. आजपासून करा. दुसरा भाग स्वतःचं यश वाढवण्याकरता 40,000 खर्च करा 2 लाखावाले. दुसरा भाग आहे जो ज्या क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल ना, स्वतःची प्रसिद्धी करा. कार्ड छापा, सुंदर सुंदर वाटिका तयार करा फुलांच्या फळांच्या. लोकांना सांगा आमच्याकडे छान रोप मिळतं, प्रसिद्धी करा. गावात बॅनर लावा. कीर्तनकार असेल स्वतःची प्रसिद्धी करा. मृदंगाचार्य असेल स्वतःची प्रसिद्धी करा. गायनाचार्य असेल स्वतःची प्रसिद्धी करा. कलियुगामध्ये सर्वात मोठी सिद्धी ही प्रसिद्धी आहे. कलियुगामध्ये प्रसिद्धीला कानकूस करू नका. ज्याला पुढे जायचंय, जे प्रसिद्धीच्या धोतात नाही आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, जे साधक आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, पण ज्यांना खरा अर्थ कमवायचा आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रसिद्धी करा, यश वाढवा. तिसरा भाग आहे पैशाला पैसा वाढला पाहिजेत, मग कुठेतरी गुंतवणूक करा. कोणी एफ डी करतं 40,000चा 50,000चा एफ डी बँकेमध्ये. चोरून असतो काही काही माताचा एफ डी बँकेत. चला एफ डी करा. एखाद्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. व्यापार व्यवसायामध्ये गुंतवणूक करा. पैशाचा तिसरा हिस्सा. आता जास्त लक्षपूर्वक आहे का माझ्याकडे पहा. चौथा हिस्सा खूप महत्त्वाचा आहे. पहा, माणूस एवढे कष्ट करतो पण स्वतःसाठी रुपये खर्च करत नाही. स्वतः करता गाडी नाही, 4 व्हीलर नाही, चांगले कपडे नाही. चौथा भाग केवळ स्वतःसाठी खर्च करा. सगळ्या सुविधा लागणाऱ्या स्वतःला पुरवा. काही काही करोडपती पाहिले हो, निव्वळ भिकाऱ्यासारखे राहते. ते फाटकं शर्ट, ती वाकडी टोपी, मळकं उपरणं, असं पोत्यात बांधून समुद्रात सोडाव. अरे पैसे आहेत ना. नाही ठीक आहे, असो ना अशी अवस्था, का दुरावस्था स्वतःची. स्वतःकडे लक्ष द्या ना. स्वतः व्यवस्थित राहा. व्यवस्थित कपडे घाला. पहा आज कसं जरीचं नक्षीदार उपरणे दिले पोरांना. व्यवस्थित घाला. पाचवी गोष्ट त्याच्यापेक्षा महत्त्वाची आहे. तुम्ही किती मोठे झालात हे त्याच्यावर महत्त्वाचे. तुमच्या जवळचे जे नातेवाईक मित्र परिवार आहेत ते तुम्हाला मोठं मानतात का, हे खूप महत्त्वाचं. नाही काय त्याचं काय खरं आहे, अभिमानी आहे ते, त्याच्या तर घरी जात नाही, पाणी पित नाही त्याच्या घरचं, अहंकारी येते. असं जर असेल ना तर तुमच्या धनाला किंमत नाही आहे. उरलेला 5वा भाग आपल्या जवळच्या सगळ्यासाठी खर्च करायचा आहे. कोणी आले तुमच्या घरी, साडी घ्या, कुणाला कपडे घ्या. बहीण आली, आत्या आली, मामी आली, मावशी आली, प्रत्येकाचा आदर करा. वारकरी आला घरात जेव घाला, 10 रुपये दक्षिणा द्या त्याला. प्रत्येकाचा सन्मान करायचं शिका. 5वा हिस्सा शास्त्रानं त्याच्याकरता दिलाय. असे जर 5 हिस्से केले तर त्या धनाचा व्यय योग्य होईल आणि योग्य कमवून योग्य व्यय करावा. अभंगाचं पहिलं चरण. जय हो.
मधले चरण म्हणायचे नाही. उत्तम व्यवहार करून धनाची जोडी करायची तुकोबाराय सांगतात, आणि त्याचा व्ययही करायचा अगदी मनमोकळ्यापणानं. परिणाम काय होईल म्हटले, परिणाम खूप मोठे होतात. एक तर त्याला योग्य गती मिळते, योग्य खाणीमध्ये त्याला जन्म मिळतो, तिथेही त्याला सुख मिळतं, योग्य योनीमध्ये जन्म मिळतो त्याला. कुत्र जरी झालं ना, कुत्र पुढच्या जन्मात, पण या जन्मीचं कर्म जर चांगलं असेल तर पुढच्या जन्मीचं कुत्र दारादारात नाही फिरत, ते विमानात फिरतं. सफारीमध्ये पाहिले, विमानात पाहिले. एकदा दिल्लीला चाललो होतो, माझ्या शेजारीचे कुत्र होतं. मला 3 दिवसाची एकादश असते, उपवाशीच होतो, काही खायचं नाही, भूक लागलेली प्रचंड, ते बिस्किटं खात होतं. कुत्र बिस्किट खात होतं. म्हणलं काय भाग्यवान कुत्र आहे आपल्यापेक्षा. उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीवखाणी, उत्तम जीवखाणीमध्ये जन्म मिळतो. सगळे फायदे आहेत, पण याच्यासाठी काही नियमावली, काही अटी आता महत्त्वाच्या आहेत. गृहस्थी जीवनात एवढ्या कीर्तनातल्या अटी घरी घेऊन जा, ज्या मी सांगणार आहे. याच्यावर बोलायचं होतं पण वेळ नाही आहे. 9 अटी सांगितल्यात. किती? 9 अटी येत्या अभंगामध्ये. 3रं चरण, 4थं चरण आणि 5वं चरण. 3 अटी येतात. प्रत्येक चरणामध्ये 3 अटी दिल्यात. पहिली अट आहे गृहस्थी जीवनामध्ये. पहिली अट, जेवढे गृहस्थी जीवनात आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. उपकार करण्याचं कार्य करा, परोपकार, दुसऱ्यावर उपकार करा. उपकारावर अपकार कधी करू नका, उपकार करा. राहील का लक्षात मायबापानो? उपकार करा. दुसऱ्याला पीडा देण्यासारखं पाप जगात कोणतंच नाही, तुळशीदासजी सांगतात. आणि परोपकारासारखं पुण्य जगात नाहीये, तुळशीदासजीचं मत आहे. म्हणून उपकार करा. नंबर 2, कुणाचीही निंदा करू नका. सगळ्यात मोठा लागलेला रोग आहे निंदा. मी अनेक ठिकाणी पाहिलं, प्रत्येक व्यक्तीकडे एक दोष जास्तीत जास्त प्रमाणात असतो, तो म्हणजे निंदा. कुणाच्या तरी माघारी, कुणाच्या तरी बाबतीत बोलणं म्हणजे निंदा आहे. कुणाच्या तरी बाबतीत त्याच्या व्यतिरिक्त त्याचे दोष पाहणं म्हणजे निंदा आहे. निंदा म्हणजे असं काही नाही आहे. आणि सगळ्यात जगात जघन्य अपराध कोणता असेल तर निंदेसारखा अपराध जगात मातृगमनाचा दोष कमी असेल एवढा मोठा निंदेचा अपराध आहे. निंदक काय करतो माहितीये? दोष आपले घेत असतो. दोष. निंदक अवश्य असावे, पण कुणाची निंदा करू नये आपण. चरणदासजी सांगतात ना, साधो निंदक मित्र हमारे, सुखी रहो निंदक जग माही, रोग ना हो तन सारा, हमारी निंदा करने वाला उतरे भवनिधि पारा, साधो निंदक मित्र हमारा. अरे जीवन तेरो जन्म तेरो बातो ही बीत गयो, रे तूने कबहू न कृष्ण कहो, जीवन तेरो बातो ही बीत गयो. संपूर्ण जीवन व्यर्थ निंदा करण्यात निघून गेलं. माय बापानो, ग्रहस्थी जीवनातला दुसरा नियम तुकोबारायनं घालून दिलेला आहे, कधी निंदा कुणाची स्वप्नातही करू नका. कोण्याही जीवाचा करो मात्सर, हो कोण्याही जीवाचा करो मात्सर, कोण्याही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजा लागे,
तिसरा नियम खूप महत्वाचा आहे. माता करता आणि पुरुषा करता हे नियम आहे हा. परस्त्रियांना बहीण किंवा आई म्हणून पहा, परपुरुषाला पिता किंवा भाऊ म्हणून पहा. हा नियम आहे, तिसरा नियम आहे तुकोबरानं दिलेला. स्त्रीकडे पाहत असताना वाईट दृष्टीनं पाहायचं नाही. तिसऱ्या चरणात 3 नियम सांगितलेत. चौथ्या चरणामध्ये 3 नियम आहेत. भूतावर दया करा, प्राणीमात्रावर दया करा. दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आपल्यावर जी दया करतो ती परक्यावर दया करायचं शिका. तुकोबरायनं चौथा नियम घालून दिला गृहस्थी जीवनात. दया करायचं शिका. उगच कुणालाही त्रास देऊ नका. दया करा, माफ करा कोणी कितीही गुन्हा केला तरी. चौथा नियम. पाचवा नियम सांगत असताना तुकोबराय मार्मिक बोलतात थोडंसं. गायी पशुचे पालन. 2 शब्द प्रयोग केला, गाय आणि पशु. पहा, कारण गाय ही पशु नाहीये. गाय ही पशु नाहीये म्हणून गायीला स्पेशल घेतलं. गाय माता आहे. तुम्ही पे निर्भर हे खेती, तुम्ही निर्बल को बल देती, तुम्हारा गव्य बनावे भव्य, दिव्यता आवई हैया की, आरती गैया मैया की. गो माता सर्वश्रेष्ठ आहे म्हणून गाय स्पेशल घेतली. गाय पशुचे पालन. गायीच्या व्यतिरिक्त बकरी, म्हसाड, जे जे असेल ते बैल, सगळ्याचं पालन गृहस्थी जीवनात सांगितलंय. पण गाय स्पेशल सांगितली. गाय पशुचे. 6वी गोष्ट, ताणेल्या जीवन वना माझी. एखादा अडराणात जर तहानलेला असेल तर त्याला पाणी द्या. किती सोपा नियम आहे, काही अवघड आहे का? एखादा व्याकुळ झाला ना त्याला पाणी द्या. तुकोबराय 7वा नियम सांगतात, शांती. किती सुंदर नियम आहे. शांती धरा ग्रस्ताश्रमात जीवन जगत असताना. उगत तक करत बसू नका. कसं होईन, काय होईन, काय करू, कसं करू. वैद्य बाबा म्हणायचे ना, असं काही करू नका. तक जीवनात करू नका. शांत व्हा. शांती रूप स्वतःचं स्वरूप हे शांत असलं पाहिजे. शांती ब्रह्म. शांत रहा. 8वा नियम, कोणाचं वाईट करू नका. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. कोणाचं वाईट करू नका. आणि 9वा नियम शेवटचा, मोठ्या लोकाचं आपल्या वडिलाचं महत्व वाढवा. विठोबा रखुमाई,
मास आहेत, 9 दिवस बोलता येईल. 2 मिनिटं आपण घेऊ. शेवटचा एक नियम, वाढवी महत्व वडिलाचे. थोडंसं बाकीचे तर सगळे सोडले. एक नियम पाहू. बापाचं महत्व वाढवायचं. कोण्या बापाचं? बापालय झाले. आता शास्त्रानं कोणते कोणते बाप, कोणते कोणते माय सांगितली तोही विचार नाही पाहिजे, त्याच्या पुढे जायचंय. जीवनामध्ये 3 पिता महत्वाचे, त्यांचं महत्व वाढवायचे. किती पिता? 3 बाप महत्वाचे. माझ्याकडे पहा, लक्ष द्या. पहिला पिता देहाला जन्म देणारा. दुसरा पिता मनाला संस्कार देणारा. आणि तिसरा पिता या सृष्टीत आपल्याला पाठवणारा. 3 पिता. पहिला पिता देहाला जन्म देणारा बाप. आपल्या नावाच्या पुढे ज्याचं नाव घातलंय, आपल्या नावाच्या पुढे आपण ज्यांचं नाव घातलंय तो झाला बाप, देहाला जन्म देणारा पिता. बापाचं नाव कधी मातीत मिसळलं नाही पाहिजेत. कितीही मोठा माणूस झाला ना, लोक म्हणतात कोणाचं पोरग आहे हो, कोणाचं आहे ते, काय सुंदर पकवाद वाजवला, कुणाचं आहे, काय सुंदर चाल म्हटलं, कुणा, काय सुंदर कीर्तन, कुणाचं? बापाचं महत्व. वाढवी महत्व वडिलांचे. चोरी केल्यावर कोणाच पोरग आहे? घालवी महत्व वडिलांचे. मला या पित्यावर लक्ष द्यायचं नाहीये ज्याने देहाला जन्म दिला. पुढचा पिता जन्म देऊन बाजूला होतो तो महत्वाचा नाहीये. याला जो घडवतो तो गुरु. गुरु सारखा पिता दुसरा कोणता असणार आहे? गुरु सारखी माता दुसरी कोणती असणार आहे? प्रमाण खूप आहेत, आपल्याला पाहायचे नाहीयेत. आपल्या गुरुचं, आपल्या परंपरेचं नाव मोठं केलं पाहिजे. सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे की आपल्याला आपली परंपराच माहिती नाहीये. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मला 10 मिनिटं द्या. आता आपण कोण्या परंपरेचे तर सांगता येईल का कोणाला? ज्यांनी ज्यांनी तुळशीची माळ घातली ते ते माझ्याकडे पहा, बसलेली मंडळी. कोण्या परंपरेचे आहेत तुम्ही? महाराज आपण कोण्या परंपरेचे? वारकऱ्याच्या परंपरेचे. कोण आहेत आपले मूळ? कोण आहे अनादी? कुठून आपली तत्व सुरू झालं? जगामध्ये 4 संप्रदाय आहेत वैष्णव संप्रदायामध्ये. एक ब्रह्म संप्रदाय, एक रुद्र संप्रदाय, एक कुमार संप्रदाय आणि एक स्त्री संप्रदाय. 4 संप्रदाय. प्रत्येकाचे आचार्य भिन्न भिन्न आहेत. मध्वाचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, रामानंदाचार्य असतील, विष्णुस्वामी असतील. मला सगळं वर्णन करायला वेळ नसल्यामुळे मी सरळ आता वारकरी संप्रदायावर येतो. ज्यांनी गळ्यात माळ घातली त्याच्याकडे येतो, ज्यांनी नाही घातली त्याच्याकडे नाही. ते अजून कोण्याच थराचा नाही. वारकरी संप्रदाय वैष्णव परंपरेचं एक आंदोलन आहे. नंतरचं परंपरा अगोदरची आहे. आपण आहोत रुद्र परंपरेचे. कोणत्या परंपरेचे आहोत? हा, स्त्री संप्रदायाचे नाही आपण, ब्रह्म संप्रदायाचे नाही आपण, कुमार संप्रदायाचे नाही आपण. आपण आहेत रुद्र संप्रदायाचे. भगवान परमात्म्याने भगवान रुद्राला उपदेश केला, शंकराला. म्हणून आपले मूळ आद्य कोण झाले? शंकर. विष्णुस्वामी याचे आचार्य आहेत या परंपरेचे. विष्णुस्वामी. अभंग म्हणतो आपण, आदिनाथ उमा बीज प्रगटले. कुठे सुरुवात? आदिनाथ गुरु सकळ आहे की नाही? शंकरापासूनची परंपरा आहे. पहिला वैष्णव या परंपरेतले शंकर भगवान आहेत. रुद्र संप्रदाय. ज्ञानोबारायपर्यंत ही परंपरा चालत आली. ज्ञानोबारायनं पाहिलं प्रत्येक संप्रदायाची प्रत्येक गोष्ट भिन्न असते. काही द्वैती संप्रदायात, काही अद्वैती संप्रदायात, काही शुद्ध अद्वैती, काही शुद्ध द्वैती, काही द्वैताद्वैती, वेगवेगळे भिन्न भिन्न प्रकार आहेत जे आपल्या डोक्याच्या वरून जातील, मी सांगणार नाहीये. मग सर्वसामान्य लोकाला काय द्यावं? ज्ञानोबारायला प्रश्न पडला. आणि ज्ञानोबारायनं नाथ
पंथ, दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय सगळ्याचं एकीकरण करून एक वाळवंटामध्ये पंढरपूरचं आंदोलन केलं आणि एक परंपरा घालून दिली. काय परंपरा घालून दिली? माळ घाला गळ्यामध्ये. कोणती माळ घाला? माळ वेगळी. हे पहा, मंगळसूत्र आणि एकदाणी आणि चप्पल हार वेगवेगळा असतो का नाही? नाही, चप्पल हार नाही. कोणता हार असतो तुम्हाला माहिती आहे? वेगवेगळा असतो की नाही? सगळे अलंकार तुम्ही गळा भरून घातले, नटलात, सगळ्यात महत्वाचा अलंकार कोणता आहे? मंगळसूत्र. वारकरी संप्रदायात 108 मण्याची माळ महत्वाची. कोणती माळ आहे? 108. ह्या ज्या नंतर घातलेल्या माळी आहेत ना, हे सगळे अलंकार आहेत. माझे 6 माळी होत्या, मी काढून टाकल्या आता 2 दिवस झाले. माळ भरपूर घालाव्यात. का? ही देवाला प्रिय आहे. तुळशी देवाला प्रिय आहे. माळी खूप घाला, गळा भरून घाला. सोन्यापेक्षा माळ महत्वाची आहे. परंतु 108 मण्याची माळ हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. तुळशी माळ गोळा गोपी चरण टिळा, तुळशी माळ गोळा गोपी चरण टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गोपी चरण टिळा, तुळशी माळ गोपी चरण टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. देवाच्या प्रिय अनेक घटना आहेत. तुळशीची माळ आहे. अनेक गोष्टी, त्याच्यापैकी एक तुळशीची माळा आहे. म्हणून तुळशीची माळा घाला. 108 मण्याची दंडक घालून दिला. आळंदी पंढरपूरची वारी, रामकृष्ण हरी मंत्राचा जप. इथं कर्मकांडाला प्राधान्य नाहीये. कानात मंत्र नाहीये. बरं, उगच कोणी कानात देत असेल तर ऐका. त्याला काय घंट्या वाजवायचं काम नाही, होम करायचं काम नाही, बीजा होम करायचं काम नाही. इथं गुरु भावाचं काम नाही, गुरु बहिणीचं काम नाही, काहीच नाही ठेवलं इथं. आता नंतरचे सोंग झाले, तो भाग निराळा आहे. उघडा मंत्र जाणा. परंपरा लक्षात आली पाहिजे. मी अनेक परंपरेचा अभ्यास केलाय. सगळ्या परंपरेचा अभ्यास केल्याशिवाय वारकरी संप्रदायच कळत नाही. कळत नाही. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजेत. कशात काय, कशात काय. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचे तत्व भिन्न भिन्न आहेत. आता सगळ्याचे सांगायला वेळ नाही आहे. वारकरी संप्रदाय महत्त्वाचा. आपण त्या संप्रदायाचे पैकी. म्हणून याच्यात जे जे आपले गुरुजन झालेत, कोण कोण गुरुजन आहेत? ज्ञानोबराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, हे सगळे आपले आदिगुरु आहेत. ही परंपरेतले गुरु आहेत आपले. शंकरापर्यंतचे यांनी जो मार्ग दिलाय आपल्याला, त्यांचा मोठेपणा वाढवला पाहिजेत आपण रोज. काय करतो गाथा वाढवण्यासाठी? काय करतो गाथ्याची प्रसिद्धी करण्यासाठी? काय करतो ज्ञानेश्वरीची प्रसिद्धी करण्यासाठी? माणसं स्वतःची प्रसिद्धी करतात, गाथा ज्ञानेश्वरीची प्रसिद्धी करत नाहीत. हे सगळ्यात दुःखद घटना आहे. स्वतःची प्रसिद्धी आहे, गाथा नाही, ज्ञानेश्वरीला. वाढवी महत्व वडिलांचे. गुरुचं महत्व वाढवा. गुरुला डोक्यावर घेऊन नाचावं लागतं. गुरुचा एवढा सन्मान असावा हृदयामध्ये की गुरुपेक्षा देव सारावे, देवापेक्षाही गुरुचा आदर महत्वाचा आहे. गुरु श्रेष्ठ पिता आहे, गुरुपेक्षा पिता नाहीये. कारण एक वेळेस देव आपल्यावर रुठला तर चालेल, गुरु म्हणवेल, पण गुरु रुठला ना तर देव गुरुला म्हणवू शकत नाहीये. म्हणून गुरुपिता, म्हणून गुरु परंपरेचं महत्वाचं. तिसरा पिता आहे देव. त्वमेव माताच पिता त्वमेव. देवाचंही महत्त्व वाढवलं पाहिजे. जीवनच देवासाठी जगलं पाहिजेत. म्हणून 3 बाप येतं. वाढवी महत्त्व वडिलाचे, देहाचा बाप, संस्कार देणारा बाप आणि या मृत्यू लोकात पाठवणारा बाप. यांचं महत्त्व वाढवा. यांचं महत्त्व वाढवलं. या 9 गोष्टीचं पालन गृहस्थाश्रमात केलं. कोणत्या कोणत्या सांगा आता? एखादी आहे लक्षात? पहिली गोष्ट, परोपकार करा, कुणाची निंदा करू नका. स्त्रियांना बहिणी माया समजा.
चौथी गोष्ट सांगा, भूतावर प्राणीमात्रावर दया करा. पाचवी गोष्ट, गायीचं पशुचं पालन करा. सहावी गोष्ट, एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी द्या. सातवी गोष्ट, शांत व्हा, शांत रूप धारण करा. आठवी गोष्ट, कोणाचं वाईट करू नका. आणि नववी गोष्ट, पित्याचं महत्त्व वाढवा. गृहस्थ आश्रमाचं खरं फळ हेच आहे आणि वैराग्याला पुष्टी देणारही हेच आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमापद बळ वैराग्याचे, परमापद बळ वैराग्याचे. तुका म्हणे आश्रमाचे फळ,
जीवधाने उत्तम भोगिला उत्तम भोगिला उत्तम भोगिला उत्तम भोगिला उत्तम भोगिला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धावत्या वेळात अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न. अभंगाचा अर्थ असाच आहे असं माझं मत नाही, असं नाही असंही नाही. जशी सद्गुरुनाथानं सदप्रेरणा दिली त्या पद्धतीनं विषयाची मांडणी करण्याचा हा छोटासा प्रयत्न. धावत्या वेळात अभंग चिंतन पाहिले. आज वास्तुशांतीनिमित्तानं आपण सर्व एकत्रित झालात. आपल्या सर्वावर अतोनात प्रेम करणारे, सर्वांचे लाडके स्नेही असणारे सुरेश भाऊ परदेशी, काका भाऊ परदेशी यांनी सुंदर वास्तू बांधली. आणि पहा, त्या वास्तूसाठी आज आवर्जून आमचे परम मित्र, आमच्यावर अतोनात प्रेम करणारे प्रभाकर महाराज चन्ने आज बाबा उपस्थित आहेत. मोठा सप्ताह तिकडे चालू असताना सगळं बाजूला सोडून इथं आहेत, म्हणजे प्रेम आहे हे. टाळी वाजवली पाहिजे, एवढा मोठा सुंदर. आणि इकडे पहा, कधी कधी कीर्तनाला एक वादक भेटत नाही, गायक भेटत नाही. इथे ज्याच्याकडे माईक द्याल तो गायक इथे उभा राहिलेला, सगळे दिग्गज किती आले पहा. माऊली आमचे उपस्थित आहेत. हे सगळी मंडळी, मला सगळ्याचे नावं परिचित नाही आहेत. गावातील पंचक्रोशीतील विनयकरी, टाळकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, पेटी मास्तर, सर्वांना मी धन्यवाद देतो. जाता जाता एक छोटीशी सूचना. येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये कणकेश्वर आश्रमाच्या वतीनं दरवर्षी वृंदावन धाम यात्रेचं आयोजन केलं जातं. विरगावातली बरीचशी मंडळी सोबत होती पाठीमागे, आणि व्यवस्था आपण पाहिली, सगळी VIP व्यवस्था असते. आणि याही वर्षी त्या यात्रेचं 12वं वर्ष आहे, तपोपूर्ती सोहळा.